सर्वांना श्री स्वामी समर्थ. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, आषाढ महिना हा सुरू झालेला आहे. तर बघा, आषाढ महिन्यामध्ये महिलांनी काय करायचं आहे, तर खरं तर आषाढ महिना अतिशय पवित्र महिना आहे आणि आषाढ महिन्यापासूनच खऱ्या अर्थाने सणांना, सणवार, व्रतवैकल्यांना सुरुवात होत असते आणि हे सण संक्रांतीपर्यंत मात्र चालत असतात. आणि आता आषाढ महिन्यामध्ये चातुर्मासाला सुद्धा आषाढ महिन्यात सुरुवात होत असते. संपूर्ण आषाढ महिन्याचं एक काही वेगळं वैशिष्ट्य आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, काय काय गोष्टींची काळजी घ्यायची आहे, कुठले नियम पाळायचे आहे, तेच आपण आजच्या व्लॉगमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर सगळ्यात आधी आषाढ महिन्यात म्हणजेच काय, तर महत्त्वाचं काय आहे, तर आषाढ महिना हा धार्मिक दृष्ट्या खूप जास्त महत्त्वाचा आणि पवित्र मानला गेलेला महिना आहे. कारण चातुर्मास आषाढ एकादशीला सुरुवात होते. देवशयनी आषाढी एकादशी यावर्षी 25 जुलै 2026 वार शनिवार या दिवसांपासून मात्र सुरू होणार आहे. या दिवसांपासून चातुर्मासाला सुरुवात होणार आहे. आषाढ महिन्यात आषाढी एकादशी, आषाढी अमावस्या आणि गुरुपौर्णिमा हे तीनही अतिशय महत्त्वाचे सण आल्यामुळे आषाढ महिन्याला पण अनन्यसाधारण महत्त्व आपल्या धर्मामध्ये दिलेलं आहे. त्याचबरोबर आषाढ महिना आला का सगळीकडे हिरवळ आहे, वातावरण एकदम छान थंड झालेलं असतं, मन प्रसन्न असतं. कुठे बाहेर पडायचं म्हटलं तर वातावरण अगदी धुक्याचं वातावरण सगळीकडेच पसरलेलं असतं. त्याचबरोबर या हिरवळमुळे आपल्याला निसर्गाला सुद्धा आनंद घेता येतो, व्रतवैकल्य सुद्धा करता येतात. तुम्हाला माहिती आहे का, आषाढ महिना भगवान विष्णूंना समर्पित केलेला आहे. म्हणूनच त्यातला त्यात आषाढ महिन्याचा प्रत्येक गुरुवार तेवढाच महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर आता येणारा गुरुवार म्हटलं तर तुमच्या सोबत सुद्धा ह्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. आता बघा, आषाढ महिन्यामध्ये कुळाचार केला जातो, कारण आषाढ महिन्यातच गुप्त नवरात्र सुद्धा असते. आणि आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल, पाहिलं असेल का, आषाढ सुद्धा तळला जातो. आषाढाला आखाड महिना म्हणतात काही ठिकाणी, तर काही ठिकाणी आषाढ म्हणतात. तर आखाड तळायचा काही गावांमध्ये छान अशी परंपरा असते का आखाड तळला जातो आणि आमच्याकडे सुद्धा ही परंपरा आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी देवाला नैवेद्य देण्याची सुंदर अशी प्रथा आहे की आखाड तळून झाल्याच्या नंतर देवाला नैवेद्य दिला जातो. तर काही ठिकाणी कुळाचार करण्याची प्रथा आहे. आपण बघितलं तर अनेक लोक ज्याच्या त्याच्या पद्धतीने किंवा ज्याच्या त्याच्या परीने या सगळ्या गोष्टी करत असतात किंवा विधी परंपरा ज्या काही आपल्याला लावून दिलेल्या आहेत त्याच पद्धतीने. बरेच जण सुट्ट्यांमध्ये जे लोक देवाला जाणं शक्य होत नाही, ते मूळपीठावर आषाढ महिन्यात जाऊन आवर्जून देवीचा मान सन्मान करतात. कारण हे गुप्त नवरात्र असते आणि त्याच्याच बरोबर येतं म्हणजे आपल्याला आपल्या कुळदेवीचा मानपान करायचं असेल तर आषाढ महिन्यात अतिशय पवित्र मानला गेलेला आहे. म्हणून तुम्ही या दिवसामध्ये सुद्धा कुळदेवीवर जाऊ शकतात. आता काय करायचंय ना, ते सगळ्यात आधी आपण बघणार आहोत. तर बघा, तुमची इच्छा असेल तर तुम्ही आई भगवतीच्या किंवा तुमच्या कुलस्वामिनीच्या, कुळदेवीच्या तुम्ही मूळपीठावर जाऊन तुम्ही तिथे भेट देऊ शकतात, कुळाचार करू शकतात किंवा तुम्ही मान सन्मान करू शकतात. त्याचबरोबर जर आपल्याकडे टाक असेल तर नक्कीच तुम्ही आई भगवतीची भेट घडून आणू शकतात किंवा जर तुम्हाला टाक द्यायची असेल तर तुम्ही टाक सुद्धा ह्या महिन्यामध्ये बनवून आणू शकतात. किंवा त्याच्याच बरोबर सन्मान तुम्हाला करायचं असेल तर हा महिना अतिशय उत्तम मानला गेलेला आहे. म्हणून तुम्ही ह्या महिन्यात सुद्धा ही कामं करू शकतात. कारण वर्षाला 4 नवरात्र येतात आणि 4ही नवरात्र तितकेच पवित्र आणि महत्त्वाचे मानले गेलेले असतात. या महिन्यामध्ये तुम्ही आषाढ महिन्यामध्ये तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकतात, कुंकुमार्जन करू शकतात, देवीची सगळ्याच तुम्ही इच्छा करून सेवा करू शकता. त्याचबरोबर ज्यांना सुट्ट्यांमध्ये जाणं जमत नाही त्या आषाढ महिन्यामध्ये जाऊ शकतात आणि तिथे जाणं शक्य होत नसेल तर प्रत्येकाच्या गावामध्ये एक छोटंसं कुळदेवतेचं मंदिर असते, तर आपल्या कुळदेवतेचा फोटो किंवा मूर्ती आपल्या घरी असते तर आपण सवाष्णीने सुद्धा जेवू घातली पाहिजे असं म्हटलं गेलेलं आहे किंवा ते सुद्धा तुम्ही कार्य आपल्या घरामध्ये करू शकतात. आषाढ महिन्यात दान धर्म सुद्धा खूप जास्त महत्त्वाचा आहे. जर तुम्ही मूळपीठावर गेले तर आवर्जून तुमची इच्छा एक तुमची जी काही इच्छा असेल किंवा ते तुम्ही करू शकतात. किंवा बघा, 7, 11 खरं तर प्रत्येकाला वैयक्तिक असतं की काही ठिकाणी असं असतं का कुळदेवीला जाऊन आल्यावर डायरेक्ट 9 सवाष्णी आपण जेव घालत असतो. असं प्रत्येकाच्या घरातही वेगळी प्रथा असते. तुम्ही 9 सवाष्णी जेव घाला, 11 सवाष्णी जेव घाला किंवा 7 सवाष्णी जेव घालू शकता किंवा एक जरी घातली तरी चालते. ती आपली इच्छा आणि आपली भक्ती. कुळदेवीला जाऊन आल्यावर
पण आता ज्यांना शक्य होत नाही त्यांनी घरात आपली एक स्त्री जेवेल इतकं तरी मानपान होईल किंवा ओटी भरली गेली पाहिजे एखाद्या स्त्रीची, एवढं सुद्धा केलं तरी चालते. आणि आपण देवीची सुद्धा ओटी भरू शकतो जर तुमच्या जवळपास एखादं मंदिर असेल तर. आषाढ महिन्यात ओटी कधी भरावी किंवा सवाशिणी कधी जेवू घालू शकतो, आपण काही कोणाच्या घरी जेवायला जातो किंवा आपणही कोणाला बोलवतो, तर बघा मंगळवार आणि शुक्रवार हे 2 दिवस आषाढ महिन्यात खूप जास्त महत्त्वाचे असतं. संपूर्ण महिन्यामध्ये कुठल्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही आषाढ महिन्याचं हे कार्य आहे ते करू शकता. त्याचबरोबर दुसरं येतं जे म्हणजे ग्रामदैवत, ज्यांचा आपण मानपान आपण करत असतो, ज्याला आपण आखाड तळणं म्हणत असतो. आखाड तळणं याचाच अर्थ तुम्हाला शाब्दिक अर्थ जर माहिती असेल तर बघा, काही गावांमध्ये खरं तर किंबहुना सगळीकडे ही पद्धत आहे. काही देवी आपल्या ग्रामदैवत आहेत. माता लक्ष्मी आपल्याकडे म्हणजे ना, जर आपण बघायला गेलं तर आपल्याला तुम्ही ज्या सिटीमध्ये राहता त्या सिटीचं सुद्धा एक वेगळं दैवत असतं माता लक्ष्मीचं, त्यांचा सुद्धा मानपान करत असतो. किंवा तुम्ही ज्या सिटीमध्ये राहता ते तुम्हाला माहिती असेल, म्हसोबाचं मंदिर असेल, देवीचं मंदिर असेल, या ठिकाणी तुम्ही गोड काहीतरी तळून त्या ठिकाणी मानपान करू शकतात. आखाड तुमच्या घरून तळू शकतात. काही ठिकाणी गोड आखाड तळला जातो तर काही ठिकाणी खारा आखाड तळला जातो. जी तुमची परंपरा असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. त्याचबरोबर आपण वरण भात करतो, मेथीची भाजी करतो, खीर करतो आणि गोड पुऱ्या करतो. ह्याचा नैवेद्य तुम्ही तुमच्या जे काही ग्रामदैवत असतील जवळपास त्यांना तुम्ही दाखवू शकतात. लक्ष्मी आईचं मंदिर असेल, आता असं जर बघितलं तर लक्ष्मीचं मंदिर बऱ्याच गावांमध्ये आहे आणि शक्यतो आहेच, पण शहरामध्ये आपल्याला माहिती नसतं. तर त्याचबरोबर तिथे सुद्धा जाऊन तुम्ही, किंवा म्हसोबाचं मंदिर असेल तर या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही त्यांना नैवेद्य अर्पण करू शकता. त्याचबरोबर तुम्ही हे आवर्जून करावं. म्हसोबाचं मानपान केला जातो, कुलदेवतेचा मानपान केला जातो, माता लक्ष्मीचा मानपान केला जातो. गोड नैवेद्य केल्यावर तुम्ही कधीतरी गोड नैवेद्य मंगळवारी, शुक्रवारी तुमची इच्छा असेल त्या पद्धतीने तुम्ही गुरुवारी सुद्धा हा नैवेद्य देऊन येऊ शकता किंवा देवाला दाखवू शकता. त्याचबरोबर छोट्या छोट्या 7 किंवा 11 छोट्या छोट्या चाणक्या आपण करत असतो. 7 किंवा 9 आपण चाणक्या करत असतो, त्या सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता. आता काय असतं ना, वर्षभर आपण त्या रस्त्याने जात नसतो. रोजची आपली जी काही वारंवार जाण्याचं असते, किंवा एखाद्या वेळेस असं होतं का म्हसोबाचे मंदिर प्रत्येकाच्या गावात असतंच पण आपल्याला माहीत नसतं. पण एखाद्याला विचारावं आणि जवळपास असेल तर निश्चितच या गोष्टी केल्या पाहिजे. आषाढ महिन्यामध्ये नारळ फोडायचा असतो. खरं तर म्हसोबाच्या मंदिरात जाऊन म्हसोबा महाराजांना खारा नैवेद्य दाखवला जातो, म्हणजे मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो, हे असं सांगितलं गेलेलं आहे किंवा अशी परंपरा सांगितली जाते. पण मी तर म्हणेल का कोणत्याही देवाला मांसाहाराचा नैवेद्य अजिबात दाखवू नये. म्हणून तुम्ही ह्या गोष्टीकडे अजिबात लक्ष न देता जे आपण खारा किंवा गोड नैवेद्य दाखवायचा आहे. कारण आषाढ महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे. चातुर्मास लवकरच सुरू होणार आहे आणि या संपूर्ण आषाढ महिन्यामध्ये आपल्याला खरं तर खूप सेवा करायची आहे. गुरुवार तर खूप जास्त महत्त्वाचा असतो आणि रोज प्रत्येक दिवस हा खूप जास्त महत्त्वाचाच असतो, पण आषाढी गुरुवार खूप जास्त महत्त्वाचा आहे. तुम्ही विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्र किंवा एक माळ तरी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राची तुम्ही करू शकता. आषाढ महिन्यामध्ये तुळशीचं अर्चन केलं जातं आणि आषाढ महिन्यामध्ये भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा केली जाते. म्हणजेच त्याच्यामध्ये विष्णू सहस्रनामामध्ये सुद्धा पाठ केले जातात. आता तुळशीचं अर्चन आपण करत असतो तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे का, विठ्ठलांची मूर्ती असेल, बाळकृष्णाची मूर्ती असेल, भगवान श्री हरी विष्णूंचा फोटो असेल, मूर्ती असेल, माता लक्ष्मीचा फोटो असेल, एकत्रित जो फोटो आपल्याकडे असतो, तुम्हाला तिथे दररोज आषाढ महिन्यामध्ये एक तुळशीपत्र रोज अर्पण करायचं आहे. खरं तर आता वारी सुरू झालेली आहे आणि वारी आता पंढरपूरला पोहोचली सुद्धा आहे. आपण बघतो आहे का प्रत्येक हिच्यामध्ये प्रत्येक एक स्वप्न असतं का आयुष्यातून एकदा तरी आपण वारीला गेलं पाहिजे किंवा आपण ते सुख अनुभवलं पाहिजे. खरंच काही लोक खूप जास्त भाग्यवान आहेत का अगदी लहान वयामध्ये सुद्धा मुलं वारीला जातात. आणि हा जो आषाढ महिना आहे ना, आपल्याला वारकरी संप्रदाय आहे म्हणून तो ओळखला जातो. खरंच बिचारे पूर्ण म्हणजे जीवनाचं रान करत असतात. काही दुर्घटना पण आपण ऐकतो आहे आणि ते एवढं सगळं सहन करून ते वारीमध्ये जातात. बघा, जेव्हा तो बघतो ना तेव्हा असं वाटतं की एकदा तरी परमेश्वरा तेवढी इच्छा पूर्ण कर. आणि खरंच तुम्हाला सांगते की वारीत जर तुमचे नातेवाईक असतील किंवा तुम्हालाही जाणं शक्य होत असेल तर छान असं लोक जातात आणि खरंच ते खूप जास्त भाग्यवान आहात. आपल्याने जाणं होत नाही कारण एवढी कपॅसिटी तर चालण्याची अजिबात नाहीये. आता हे प्रत्येकाच्या नशिबात आहे म्हणून सांगते की बघा, घरात बसून तुम्ही सेवा करू शकता.
वारीत जाणं प्रत्येकाला शक्य होत नाही, पण घरातल्या सेवा आपण निश्चितच करू शकतो. रोज एक तुळशी पान घ्यायचं आणि खरं तर आषाढ महिन्यामध्ये तुम्ही तुळस तोडायची नाही. स्त्रिया कधीच तुळस तोडत नाही, पण आषाढ महिन्यात आपणही तुळस तोडू नये आणि नक्कीच आषाढ महिन्यात तुम्ही तुळशीचं रोप लावू शकता. एक तरी तुळस तुम्ही तुमच्या घरात जर नसेल तर आवर्जून या दिवशी किंवा आषाढ महिन्यात लावू शकता. तुळस 2 प्रकारची असते. एक म्हणजे कृष्ण तुळस आणि एक म्हणजे साधी तुळस. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुळस लावू शकता आणि एक तरी तुळशीचं पत्र अर्पण करायचं आहे किंवा बाजारात आपण जेव्हा फुलं आणायला जातो तेव्हा सुद्धा छान तुळशीपत्र आपल्याला विकत मिळतात, ती घ्यायची आहे. रोज एक अर्पण केलं तरी चालेल. नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही निर्माल्यात ते टाकून देऊ शकता. हा सुंदर असा आषाढ महिन्याचा औचित्य साधून कुळदेवतेचा मानपान जरी तुम्ही जाणं शक्य झालं नाही तर घरात करावा. जर तुमच्याकडे म्हसोबाचं मंदिर असेल किंवा आमच्याकडे म्हसोबाचं मंदिर नाहीये तर अशा वेळेस तुम्ही निश्चितच घरामध्ये नैवेद्य दाखवू शकतात. तुम्हाला आषाढी अमावस्ये मध्ये सुद्धा या गोष्टी तुम्हाला करता येणार आहेत. त्याचबरोबर त्या संपूर्ण महिनाभर करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. रोज विष्णू सहस्त्रनाम श्रवण किंवा पठण करायचं आहे. गुरुवारी वाचता येत नाही तर काहीच हरकत नाही, तिथं देवासमोर बसायचं आणि छान असं यूट्यूबवर लावून द्यायचं आणि बोट फिरायचं. विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला जिथे दिसेल तिथे तुम्ही लावून शकता. शांततेत ऐकू शकता, कारण शांतता ही खूप जास्त महत्त्वाची आहे. एखादा शब्द चुकला तरी देव आपल्याला काही बोलत नाही, हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. परमेश्वरा भक्तीचा भुकेला आहे, भावाचा भुकेला आहे, म्हणून या गोष्टी करणे अतिशय महत्त्वाचे आहे. चातुर्मासामध्ये खूप सुंदर अशा सेवा आपल्याला करायच्या आहे, कारण भगवान श्रीहरी विष्णू ज्या काही आपण करणारच आहोत, पूर्ण श्रावण मास लागणार आहे, हे दिवस असे पटकन निघून जातात ना, आणि खूप सेवा सुद्धा आपल्याकडनं होते आणि मनाला जो काही आनंद मिळतो परमेश्वराकडून, आपल्याला जी काही ऊर्जा प्राप्त होते ती कितीतरी सुख देऊन जात असते. मग किती दुःख असले आपल्या आयुष्यात तरी आपल्याला काहीही घेणं देणं नसतं किंवा आपले ते दुःख हलकेशे निवारून जातात. संपूर्ण आषाढ महिन्यामध्ये जेवढं जमेल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर तुम्हाला सांगितलं तर दररोज भगवान श्रीहरी विष्णूंना, बाळकृष्णांना किंवा विठ्ठलच्या मूर्तीला एक तरी तुळशीपत्र त्या ठिकाणी ठेवायचं आहे, अर्पण करायचं आहे, जेणेकरून तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूंचा वास होईल. संध्याकाळी व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि विष्णू सहस्त्रनाम वाचायचं आहे, जेणेकरून तुमचं जे आयुष्य आहे ते चांगल्या मार्गाला लागेल आणि तुमच्या घराची, निश्चितच तुमच्या परिवाराची भरभराट होईल. आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटेल उद्याच्या व्लॉगमध्ये.